महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना संघर्ष करायला शिकवलं, स्वाभिमान दिला, धर्माभिमान दिला, अन्यायावर तुटून पडायला शिकवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. वाजल्या तर जोरात वाजवा, त्याच्यात पण ताकद दिसली पाहिजे बरं. टाळ्यांमध्ये सुद्धा आपल्या लाडक्या मा मीनाताई ठाकरे यांना भावांजली वाहतो. आज भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला. मला बबन गावकरांचं म्हणणं तो आलं पाहिजे. मी आल्यानंतर मला इतकं कळलं, वक्ते झाले उदंड, श्रोते झाले थंड. तर माझी अवस्था वाईट झाली. आता म्हणजे एवढे थंड झालेत, आता जा बाबा लवकर एकदा, जेवायची वेळ झाली. आता शाळेचा शेवटचा तास असतो ना, तेव्हा विद्यार्थी घंटेकडे बघतो, कधी एकदा वाजते, आणि तिथं मग वर्गात त्याचं लक्षच नसतं, मास्तर काय शिकवतोय, काय चाललंय ते. एकदा जा बाबा लवकर, काय ते त्या अवस्थेत मी उभा आहे. पण त्यातनं पहिली गोष्ट मात्र सांगू दे मला, की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम केलं, माझ्या विजयात भायखळा विधानसभेचा जो प्रचंड मोठा सपोर्ट मला मिळाला, त्याबद्दल तुम्हाला मी पहिल्यांदा मनापासून अभिवादन करतो. उत्तम मतदान मिळालं. आता बऱ्याच जणांनी तांत्रिक बाबी सांगितलेल्या आहेत. मला सगळ्यात जास्त जुनी गोष्टीची आठवण केलीच ना, तर तुला मी आजही आठवण करून सांगतो की त्यावेळेला सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुख सभा घ्यायची. हा मीडिया प्रकार नव्हता बरं, आणि विकलेली पत्रकारिता नव्हती. तर तेव्हा आपलं शिवसेनेचं एक गाणं होतं, ठाई ठाई घोष एक जिंगणा, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. विजयश्रीची माळ कुणाला, विजयश्रीची माळ कुणाला, उगाच का हो करता वाद, ठाई ठाई घोष एक, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. हे 68 सालचं गाणं आहे बरं का. तर ते त्या प्रचारातली माझी आठवणी आहे सगळ्या. मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज फार मोठं बोलू नये असं वाटतं, पण 2-3 मार्मिक गोष्टी सगळ्यांचं ऐकल्यानंतर लक्षात आलं की काय नक्की काय घडतंय. मला 2 मिनिटं फक्त उपशाखा प्रमुख आणि उपशाखा संघटकांनी हात वर करा. किती लोक आहेत मला बघू दे. ओके, मग तुमच्याबरोबर गटप्रमुख आहेत ना, त्यातल्या एका उपशाखा प्रमुखाने उभं राहावं. मी याला 2 प्रश्न फक्त विचारतो. कोणी उभे राहा, तुम्ही राहा. उपशाखा प्रमुख आहात ना तुम्ही, हात वर करा. तुम्ही आता घाबरता कशाला, हा उभे राहा. तुमच्याकडे 1 मिनिट, तुमच्याकडे गटप्रमुख किती आहेत, किती यादी आहेत? 2 गटप्रमुख आहेत. कधी भेटतात का? म्हणजे विनोदाचा भाग सोडा. मी आज थोडासा मी कधी कधी विचार करतो, तुमच्या मनात कधी येतं का संघर्ष? आम्ही खूप पाहिला. मी परवाच्या 19 जूनला जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिवादन करायला गेलो, तेव्हा मी आठवण सांगितली. त्यांनी मला विचारलं, म्हटलं अरे बाबा आम्ही हे पाहिलं, आमचा लालबाग सुधीर बसला इथे. आता प्रति शिवसेना काढली ती बंडू शिंगरेंनी, बेबी बसली तिथे. कामगार मैदानावर बंडू हा तसा खूप अग्रेसिव्ह शिवसैनिक होता, आणि तो शिवसैनिक फुटला. त्यांनी स्वतःला समजला आता मी काढू शकतो. तसे एक एक गद्दार फुटले, तर त्यातले ते काही नाही टिकलं. कुठे आहे प्रति शिवसेना? जशी प्रति शिवसेना टिकली नाही, तशी ही पण टिकणार नाही. एवढं लक्षात ठेवा कायमचं. हे सगळे पावसाळ्यातले अळंबे असतात ना, तसे आहे ती, काय काळजी करायचं नाही. पण म्हणून माझं कर्तव्य काय, मी उपशाखेवर का मुद्दा विचारलं, खरं तर मला उपविभाग प्रमुखांना पण तेवढंच जबाबदार करायचंय. तुम्ही माझं तर आज तुम्हाला सांगणं आहे, त्याच्यात एक ऍडिशन करतो, तुम्ही पण सगळीकडे वापरा, जिथे मला येत आहे ते सांगतो. सगळ्या उपशाखाप्रमाणे एक पहिली वही घ्या. जवळ नसेल तर मी द्यायला लावतो, मी देतो माहिती. 300 वह्या घ्या, आणि त्या वह्यामध्ये त्यांनी पहिलं लिहा की मी माझ्याकडे असलेले बूथ हे, आणि त्या बूथ मध्ये हा 2 बूथ आहेत, बूथचा क्रमांक हा, त्या यादीच्या क्रमांकामध्ये एकूण मतदार एवढे. ती यादी आहे ना, ती तुमची गीता आहे बरं का. गीता म्हणजे चांगल्या अर्थाने गीता. गीता म्हटलं की ती कुठे दिसतच नाही हो, ती गीता. त्या गीतेला जरा बघा, ती वाचा. ती वाचली ना का तुम्हाला कळणार आहे की तो वाचल्या मला कळतं की यातला नक्की मतदार माझा कोणता. कारण तुम्ही तिथे राहता, तुमच्या गटप्रमुखाला विचारा.
मारून मुटकून केलेले गटप्रमुख शाखाप्रमुख दम देतोय, उपविभागप्रमुख दम देतोय, बबनगावकर चढून बसलाय, हे बाबा दे ना यादी, त्या टाका नाव कोणाचं तरी, नगाला नग देऊ नका. पहिली गोष्ट, मी शिवसेनेचं काम करतो ना असा विचार करा, त्याची आत्मीयतेने काम करा. भक्ती आहे ना, देवाची भक्ती करता. हल्ली श्री स्वामी समर्थ, कलावती, आनंदाची गोष्ट आहे. कारण मी असं का म्हणतो, संतोषी कुठे विचारतो हल्ली मी, विसरलो तिला, ती गेली 18 शुक्रवार करून घरी, आता उरलेले बाकीचे गुरुवार करतो आम्ही सध्या. तर ते जे काय आहे ना ते लक्षात घ्या. काय स्वार्थ आहे ना ती, तिथे तुमचं रिद्धी सिद्धी आहे. तुमच्या मनात काय, तुझे मी 18 केले, मला काय देतेस बोल. निष्काम कर्मयोग गीतेने सांगितलेला. शिवसेना म्हणजे निष्काम कर्मयोग आहे, लक्षात ठेवा. आणि स्वतःला भाग्यवान समजा. पहिली गोष्ट, स्वतःला भाग्यवान समजा बरं का. तुम्ही आला ते तुमचं निश्चितच तुमचं कर्तृत्व आहे, तुम्हाला ती वाटलं की हेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक व्हावं. पण तुम्ही स्वतःला भाग्यवान का समजा की एका अशा संघटनेत आपण काम करतोय की जी संघटना द्यायला शिकवते, घ्यायला नाही शिकवत. घेणारे भरपूर आहेत, देणारी फक्त एकमेव आहे, माझी शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुमच्याकडनं छोटी मोठी कामं होत राहतात, कळत पण नाही. म्हणजे जर पु ल देशपांडेंच्या पुस्तकातला नारायण आहे, तो वाईट प्रसंगाला पण धावून जातो, लग्नाला पण धावून जातो. मंडप बांधायचं तर नारायणची आठवण, हा नारोबा नाही बरं, पु ल देशपांडेंच्या पुस्तकातलं सांगतो. मंडप बांधायचं तर तो नारायणाची आठवण येते, त्या नारायणाची आठवण येते. आणि जाय तिरडी बांधायची तरी पण नारायणाची आठवण येते. तो नारायण लोकांच्या घराघराच्या मुखात असतो. माझा गटप्रमुख प्रत्येक चाळीतल्या घरामध्ये त्याचं नाव माहिती असलं पाहिजे. कोण तुमच्या शिवसेनेचं काम करतो? अरविंद सावंत. अहो तो तर आमचा काय मस्त माणूस आहे, धावत येतो, आमच्या प्रसंगाला धावतो, पाणी नाही आलं तो धावत सुटतो. आम्ही काय करतो, ओ साहेब पाणी येत नाही बघा, तू घरी त्याला गिरायचं आपण. आमदार नाही भंडारे, आमदारला कसं कळवलं, आमदार नाही भेटले, त्यांचा फोन लागला नाही तुम्हाला केला. अरे तू का नाही केलं ते सांग ना. मैं हूं ना, भूमिका काय पाहिजे, मैं हूं ना, हर दुःख की दवा मैं हूं ना. मी शाखा प्रमुख आहे, मी गट प्रमुख आहे, मी आमदार आहे, जे काय मी आहे ते घ्या आणि सुरू करा स्वतःपासून. माझ्या चाळीला पाणी येत नाही म्हणून शाखेत जातो आणि शाखेला सांगतो तू उठ आणि वॉर्ड ऑफिस मध्ये जा. पहिला गेलं कधी? स्वतःला अपंग तर समजू नका बरं. कुठल्या शाखा म्हणून तुला विचारलं, मला न विचारता का गेला म्हणून, तर त्याला माझं नाव सांगा, मी बोलतो सांगा. अजिबात घाबरायचं नाही. तुमच्या जाण्याने त्यांचं पाणी आलं किंवा आणखीन काही प्रश्न सुटला, तिथला कचरा उचलला गेला, तर तो तुमच्यामुळे गेला नाही, तर माझा शिवसैनिक गेला म्हणून तुमचं काम झालं हे त्या घरामध्ये कळतं. हा शिवसेनेचा आहे, ह्या शिवसैनिकांनी गेलं. पूर्वीचे सगळे जे नगरसेवक राहतात, रमाकांत आता सिनियर नगरसेवक आहे, हे लोक सकाळी 9 वाजता का शाळा सुटली काय बेबी, सकाळी उठले का वॉर्ड मध्ये. म्हणजे मला आठवतं 68ला जेवढे शाखा प्रमुख होते ते सगळे शाखा प्रमुख सकाळी उठले का 9 वाजता वॉर्ड ऑफिस मध्ये. म्हणजे वामनरावां सकट कचरा नाही उचलले, पाणी नाही आले, गटार तुंबले, तेव्हा तर ह्याच सगळ्यात जास्त तक्रारी असायच्या. कोण जात हो तुमच्यातलं? आम्हाला आपसात भांडायला भरपूर वेळ आहे हो, आम्ही त्याच्यात किती वेळ घालवतो. माझ्या मराठी माणसाचं तर मी कधी कधी इतका चिंतित आहे, सांगतो मला मी, की मराठी माणूस आता गोविंदा आला बघा, बोर्ड लागले सराव, मग गोविंदा, मग गणपती, मग काय नवरात्री, मग काय आणखीन दीपोत्सव, मग त्याच्यानंतर मागी गणपती, मग आंबेडकरांची जयंती, शिवजयंती, भंडारा, ह्या पालखीला चाललो, त्या पालखीला चाललो. अरे साला बाकीचा समाज काय करतो रे, काय करतो बाकीचा समाज? हे करू नये असं नाही. तुम्ही काय करता? पक्षाला काय याच्यात मिळतं? क्रिकेटच्या मॅच, हे एवढे क्रिकेटवाले खेळायला येतात, बक्षीस मिळतात म्हणून भेटतात. त्यातले किती जण तुमचे शिवसैनिक होतात? तो येतात कुठून कुठून खेळायला, चालले बक्षीस घेतलं चालले, बाईक मिल गया, कार मिल गई. आता तर टेनिस क्रिकेटला पण भयंकर पैसे मिळतात, नुसतं फिरतायत. तो शिवसैनिक होतो का तुमचा? पण एखाद्याच्या घरामध्ये पेशंट आजारी आणि तुम्ही धावत गेलात ना, खून नाही मिल रहा है, रक्त पाहिजे, तुम्ही जाऊन रक्त द्या, त्या माणसाला आयुष्यभर आठवण जाईल, माझा जीव या शिवसैनिकामुळे वाचला. हे जे आहे ना, तुम्ही काही काम केलं ना, तुम्ही टाका ना फेसबुकवर. म्हणजे आमदार खासदारांनी केलं तर टाका,
आम्ही टाकतो, पण त्याच्या पलीकडे माझ्या शाखाप्रभूंनी काय केलं अशी बोलला ना, शाखाप्रभूचं काम पण आलं पाहिजे. मी आज हे केलं म्हणून तुम्हाला वही घ्यायला सांगितली. नुसती नावं नाही लिहायची त्याच्यामध्ये, नाही तर आपलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय झालं रे साहेब, 1000 वेळा लिहिलं ओम नमः शिवाय. तुला सांगितलं म्हणून काय लिहायला? तुला सांगितलं त्या गीतेमध्ये बघ जरा, ती यादी वाचली तर त्या यादीत मराठी किती, अमराठी किती, हिंदू किती, मुस्लिम किती, जैन किती, आणि मग वर्गवारी करून लक्षात घ्या. आम्हाला बोलायला सोपं आहे रे, हे तुझ्या बुथमध्ये काय नाही मिळालं हे आज सांगतो ऍडव्हान्स, बरं का. मग तुझ्या त्या 2 बूथमध्ये असणाऱ्या चाळी किंवा आणखीन काही तिथे बैठे चाळी असतील, बिल्डिंग असेल, त्यांची काही कामं असतील, ती गटप्रभारी घेऊन सांगितली पाहिजे, आमदार साहेब जरा जमलं फंड द्या ना, रिपेअर करा. सगळ्या ताबडतोब होईल असं नाही. काही बांधकाम असेल मला सांगा, याला टॉयलेट बांधून द्या, मी ते. पण हे जे आहे ना ते गटप्रमुखाच्या थ्रू आलं तर गटप्रमुखाला त्या दरवाज्यात जाताना कोण आला हा असं वाटणार नाही. ये बाबा, काय रे कशाला आलं, नाही नाही आता झालं, रोजचं काम करतो, आता मला आलोय, निवडणुकीसाठी आलोय. म्हणून काय केलं पाहिजे, पहिलं वाचलं पाहिजे, आणि मग काय केलं पाहिजे, संपर्क साधला पाहिजे. प्रत्येक मतदार किंवा त्या घराशी तुमचा संपर्क साधा, संपर्कातून संवाद निर्माण करा आणि संवादातून संबंध निर्माण करा. हा मंत्र मी साहेब उद्धवजींनी केवढं उचलून धरलं, ते म्हणजे अरविंद किती सुंदर आहे. म्हटलं हेच कळत नाही ना आम्हाला, आमचा संपर्क आहे का शेजाऱ्याशी, म्हणजे आमचं पुरुष किंवा महिला पद आहे, नको ते बेकार आहे, त्याच्यावर काय बघतो, अरे तू मतदार आहे ना, तुला मतं पाहिजे की नको, ही नको, हा नको, कशाला तो नको, शाखेत नको आला तर हा काय येतो, ती काय घ्या, ही रोजच यायला लागली, येऊ दे ना भाऊ, तुला त्रास काय झाला. तुम्ही कधीतरी विचार करा ना, मी विचार करतो असा, माझ्या नंतर मला कोण पुढे 4 माणसं मिळाली पाहिजेत की नको. साहेबांनी शिवसेना निर्माण केली, आमची पिढी आता पहिलं तेराकडे तरी नवी पिढी दिसली पाहिजे ना, सूरजकडे बघता दिसलं पाहिजे ना, आमची नवी पिढी उभी आहे बघा. आदित्यजींकडे पाहिलं ना का मनात वाटतं हा का चिंता करायची गरज नाही बरं का, शिवसेना पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. पण ती युवा पिढी इथे पण दिसली पाहिजे ना, त्यांना जवळ करा बरं का, माणसं जोडा. मी माणसं जोडा सांगितलं का जोडी लावतात चायला, जोडा सांगितलं जोडी लावायला सांगितली, कशाच ते आपलं वाया घालवतं सगळ्यामध्ये, का वाईट नजरेने बघता. आपली जीवा विटाळू नका बरं का, आपली जीवा विटाळू नका. कुणाबद्दल वाईट बोलतो ना तेव्हा लक्षात ठेवा, बुमरॅंग होत असतं ते. तुकारामांच्या अभंगातली मजा आहे त्याच्यामध्ये, दुसऱ्याचं वाईट चिंतलं, दुसऱ्याला वाईट बोलायला बुमरॅंग. समुद्राकडे बघा, एका मिनिटात कळेल तुम्हाला. कधी गेलात किनाऱ्यावर तर मुद्दाम जाऊन 10 मिनिटं उभे राहा फक्त, भरतीच्या वेळी जाणीवपूर्वक जा. प्रचंड कचरा त्याच्यावर टाकतो आपण, बाटल्या ते टाकतो, बाटल्या बिटल्या हे घे, भरतीला बघा ते सगळं किनाऱ्याला टाकून देतो. जा माझ्या ह्याच्यात पोटात घाण टाकता, घ्या तुमच्या अंगावर परत. आपण दिवसभर एवढंच विचार, मी आज दिवसभर काय केलं, साहेबांच्या प्रतिमेकडे बघा, देवाकडे बघा, जो देव तुमचा असेल त्या विचारा, मी आज दिवसभर काय केलं. मला काही लोक खूप सतवतात, बसता एक जण अशरफ भाई सारखे फोन कर राहणार, ठीक आहे सलीम आहे अशरफ, करू दे ना, कामासाठी करतात. सब कुछ लोगों के लेके आना है. तुम्ही कधी विचार केला असा विचार करायला लागलात ना तर हे जे बाकीचं सगळं पुढचं आहे ना ते सोपं आहे. तेव्हा तुम्हाला कळेल, अरे मी वाचलं पण साला आपल्याकडे या संबंध यादीत 150च्या वर मतदार दिसत नाही रे मला, तर 900 मध्ये 150, 400 गाठायचं आहे मला. मग तुम्हाला कळतं की यामध्ये या साईडला गणपती उत्सव होतो किंवा या गल्लीमधला गणपती उत्सव होतो. ते कोण करतो, तो कामतेकर असतो त्याचा लीडर, त्याला पकड रे, त्याला जवळ करा, जोडा, संपर्क करा. कामतेकर काय आहे, तुम्ही गणपती उत्सव छान करता हो, या आम्हाला मदत करा. केलं आपण असं कधी, आपल्याला कोणाला सांगायचं नाही ना, आता याला बोलवलं, हा माझ्या शाखेच्या बसेल, आता उद्या शाखा प्रमुख व्हायला मागेल, अरे मागू दे ना, काय बिघडलं काय, तिकीट मागेल, तो नाही येत त्याचा आनंद असतो आपल्याला. घाबरू नका बरं, माथ्यावर जे लिहिलंय ना ते कधीच जात नाही, लक्षात ठेवा. आणि नसेल लिहिलं तर आपटा किती पण मिळणार नाही तुम्हाला. मांजरीला कधी बघितलं का तुम्ही, मांजरीला जर एकदा बघा, त्याशी फिरत ते शेपुटीच्या हातातच येत नाही, गुरु तिथेच फिरते.
तसे लोक तिकिटासाठी तिकीट काहीतरी उलटा सुलटा करून तिकीट मिळत, तिकीट मिळून विजय मिळाला का? तिकीट मिळणं सोपं आहे, विजय मिळवणं कठीण आहे. त्यासाठी ऍप्लिकेशन, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे, यू मस्ट अप्लाय युअर सेल्फ. बघा तुम्हाला मनस्वी आनंद मिळेल. काही नको, जसं 1 तास अभ्यास एकदाच करा. ही एवढी एवढी यादी, मला मराठी एवढे, त्या लोकांशी तुमचा थेट संपर्क असला पाहिजे. आणि संपर्कानंतर त्याच्याशी संवाद साधा, काय चाललंय काय नाही चाललंय. परवा साहेब आपलं वर्धापन दिन झाला, माणूस पोटतिडकीने बोलत असतो. काय ते सहन करतात ना, मला कधी इतका, आम्ही धक्के पाहिलेत. जे बंडू शिंगरेचं उदाहरण सांगितलं, 1993 साली हा दळबद्री जगत भुजबळ गेला होता. मी आणि विठ्ठल चव्हाण अख्ख्या नागपूरच्या गावांना फिरत होतो वेड्यासारखे. शोधत होतो त्याला आम्ही. विठ्ठल म्हणतात भाई जायचं आपल्याला, मी पण नागपुरात, हे फिरतोय शोधतोय. आपण काहीतरी, आम्ही जर दोघी आहोत किंवा दोघं आहोत, तर मी तिसरा म्हणून माझ्यावर काय येत नाही? मला काय नाही वाटत ह्याला जवळ करावं. मी कधी असं नाक्यावर तरुण मुलांचा ग्रुप पाहतो, त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही ना, आणि पाहिलं तर जसं काही अनोळखीपणा दाखवलं का मला आतून असं सलतं, अरे ह्यांचं काय वाईट केलं आपण? का ही मुलं आपल्यापासून दूर आहेत? तरुण मुलं आपल्यापासून दूर आहेत का बरं? त्यांच्यातलं मराठी पण का नाही जागत? 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती देऊन मुंबई मिळवली. ती मुंबई तुमच्याकडनं हिरावून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. राजकीय वास्तव वेगळी करीन, काय करायची ती, त्याच्यातनं तुम्हाला जाग यायला नको. एक माणूस उभा आहे. मी परवा भाषणात बोललो, सूत्रसंचलन करताना बोललो, तेव्हा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही सगळ्या होत्या. आता ही एक शाहीच आहे बोललो, दिल्लीहून येते. पण एकच माणूस उभा आहे, त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुला 10 दिन हिंमत लागते. हे पोरग राहिलं की नाही? काय खूप म्हातार आहे, या तरुण वयात तो जेलमध्ये घाबर, दुसऱ्याचा गेला असता पळून, नाही गेलं. स्वाभिमान ह्याला म्हणतात बरं का. जगेन तर भगव्या बरोबर आणि मरेन तर भगव्यासाठी. मग तुमच्यातली स्पर्धा लागली पाहिजे की वय मी करेन. आणि मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही निरीक्षक म्हणून जाताय ना, तेव्हा त्याला विचार, मला दाखव वही. आणि मग त्याच्यातली आज मी काय केलं. आज मी या इमारतीत ह्या 2 मुलांना भेटलो म्हणून पोलिंग एजंट सापडत नाही तुम्हाला, कारण तो ऐकतोय कोणीतरी दे रे, जा रे बाबा, असं नाही. त्याला पण आवड लागली पाहिजे. माझी शिवसेना का चांगली इतरांपेक्षा? ती का आवश्यक पण आहे, नुसती चांगली नाही, आवश्यक का आहे? आपलं मराठी बद्दलचं प्रेम, कारण मुलं पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जायला लागली. मग अशी मी एक वाक्य बोललोय, आपली मातृभाषाला ज्याला येत नाही ना, मग कोणी असू दे, तो मराठीला मराठी आली पाहिजे, गुजरातीला गुजराती आली पाहिजे. त्या मातृभाषा ज्याला येत नाही ना, त्याचं मातेशी पण नातं कमी जातं आणि मातीशी पण नातं राहत नाही. लक्षात ठेवा, मातेशी राहत नाही आणि मातीशी पण राहत नाही. म्हणून मातृभाषा ती मराठी पण जपलं पाहिजे. आज तुमच्याकडे जेव्हा आता काल परवा नवीन गुगली टाकला बॉल हिंदी, आपला हिंदीला विरोध आहे? आपला विरोध आहे का हिंदीला? कन्फ्युज नका होऊ. आपला हिंदी भाषेला विरोध नाहीये, आपला हिंदी पहिलीपासून सक्ती करण्याला विरोध आहे. तुम्हाला एक सांगतो, तुमच्याबरोबर वाद घालतील लोक. पहिली गोष्ट डोक्यावर बर्फ ठेवा, नाहीतर जास्त बोलतो ना, दिली 2 ठेवून, काय 2 ठेवून घ्या, तिथे नको त्याला ठेवून देऊ नका तुम्ही. ऐकून घ्या, त्यातून तुम्हाला कळतं मला ह्याचं उत्तर का देता येत नाही. म्हणजे मी ते एक दिन तरुण होतो, छोटी वाईट गोष्टी पण सांगतो तरी आगाऊपणा केलेला. अभ्युदयनगरमध्ये सभा होती आणि कृष्णा देसाईची घटना घडून गेली होती. सभा म्हणजे असं मेळा होता, साहेब यायचे, मोठे साहेब. आणि सकाळी मी भाषणात बोललो, मला वामनराव म्हणाले काय डेअरिंग करतो. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं मला भूमिका नाही कळली पक्षाची. काँग्रेस, आपण रामराव अधिकांचा पाठिंबा दिला. म्हटलं का दिला आपण, तर तुला असं का वाटतं? म्हटलं मला असं वाटत नाही, साहेबांनी घेतला निर्णय प्रश्नच नाही, मला त्याचं समर्थन करता आलं पाहिजे, हे कसं योग्य आहे. साहेबांनी वामनराव आले, अरविंद असं बोलला, असं काय रे अरविंद काय झालं? साहेब साहेब होते, काय डेअरिंग, बापरे. साहेबांनी सरळ सांगून टाक, शुभेच्छा द्या. कितीतरी चांगल्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. जेव्हा आपण बुद्धिबळाच्या पटावर खेळतो ना, तेव्हा काय करतो आपण, मला चाल किंवा कॅरम खेळतो तेव्हा पहिलं काय करतो, सोप्या गोष्टी आहेत त्या घालवतो. प्रश्न सुद्धा सोपे सोडवतो पहिले, कठीण सोडवत नाही नंतर, कठीण नंतर सोडतो. सोपी झाली, आता मला कळलं
मला ज्या इझी जाणार त्या झाल्या सगळ्या सोंगट्या मी मारल्या. आता काय करू, स्ट्रायकर त्याच्याकडे जाणार आहे, पण तो घेईल, मग त्याला अडवलं पाहिजे मला, मग त्याला कोणती घेता येणार नाही. म्हणून मला एक अशी खेळी करायला लागते की जेणेकरून तो कुठलाही नंतर त्याला सोंगटी मारताना आली पाहिजे. सिंपल आहे, इतकं सिंपल आहे. तुम्हाला हेच करायचंय, हे इझी आहे. हे 200 वोटर मी घेणार म्हणजे घेणार, ते नंतर तुम्हाला सांगायची गरज नाहीये की तुम्ही जिंकलेले आहात. पण आता मी पाहतो की माझी माणसं बिल्डिंग मध्ये जात नाही. मी याला दम दिलेला, याला जोडा सांगितला तेव्हा ती तारवाडी आडवी झाली होती. तर जोडा माणूस, चांगला माणूस आहे, घे, आपल्याला आला पाहिजे. आली तारवाडीला पुरपुर तेव्हा कशासाठी? एक माणूस जोडला, तुमच्या पक्षात आला, तुमची स्ट्रेंथ वाढते ना. ती स्ट्रेंथ वाढवा, घाबरू नका कधी. कोण तुमच्या ताटातलं काढून घेऊ शकत नाही. आणि जे वरती जायची त्याची वेळ पण ठरलेली असते. काय त्या 241 लोकांचा गुन्हा होता, खापकन खाली आलं विमान. अशी चिंताच करायचं नाही. म्हणजे जे करीन ते इतरांना कळेल असं काम करा. आणि म्हणून तुमच्याकडनं शेवटची अपेक्षा करतो की ही यादी, ती तुमची गीता, ती वाचा, ती वाचून हे वहीवर लिहा आणि रोज हे लिहा. 2 दिवसात 3 दिवसात एकदा भेटा, आज एवढ्या एवढ्या मतदारांना भेटलो. मग ते तुम्हाला वाकडे तिकडे प्रश्न विचारतील, तुम्ही ती युती का नाही करत, तुम्ही ती टाळी का नाही देत. मग दिली ना आम्ही, कुठे नाही म्हणालो म्हणावं. हा विषय त्यांचा आहे, आम्ही छोटे लोक आहोत. तुम्हालाही वाटतं ना. मग साहेबांनी, आमचे उद्धव साहेबांनी काय म्हटलं होतं, काय उद्धव साहेबांनी म्हटलं आठवतं? माझ्या भारतीय कामगार सेनेचा कार्यक्रम होता. साहेब एवढंच म्हणाले, महाराष्ट्राच्या हिताच्या जेवढे आड आहेत अशा लोकांना भेटू नका. तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य वाटतं असं उलटा प्रश्न विचारा. याच्यात उद्धवजींचं काही चुकीचं धोरण आहे विचारा. पटकन माणूस गप्प बसणार. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला कळत नाही का महाराष्ट्र लुटतायत? तुम्हाला कळत नाही का मुंबई लुटतायत? धारावी बिरावी सारखे प्रकल्प भयानक आहेत. तुम्हाला सांगतो, तुमच्या त्या प्रत्येकाला उत्तर देता आलं पाहिजे. टेक्निकल गोष्टी कळत नसतील आम्हाला विचारा, हे सांगतील तुम्हाला पाहिजे. काय टीडीआर म्हणजे काय असतो, कशी लुटली जाते मुंबई ती. म्हणून मराठी माणसाच्या अस्तित्वालाच धोका आहे. तो समाज एकवटलाय, आपलाच समाज आहे तो, पण एकवटलाय तो, आपल्या विरोधात एकवटलेला आहे. आणि आम्ही दुभंगलेलो आहोत, जातीपातीत दुभंगलेले आहोत. मराठी माणूस हा मराठा, तो ब्राह्मण, तो शूद्र, तो ओबीसी, ह्याच्यात आपण गेलेलो आहोत. आणि म्हणून तुम्हाला एकच विनोदाने सांगतो, शिवसेनेने सांगितले हम दो हमारे दो. इथं भरपूर हम दो है हमारे साथ 50 लोग साला साथ में. अशी संघटना पाहिजे, इतकी मजबूतीने संघटना उभी करा. आणि जर संघटना उभी राहिली, त्यासाठी पहिली त्याच्यानंतर संपर्क साधा, संपर्कातनं संवाद साधा, संवादातनं जाता येता. काय साहेब कसे आहे, जय महाराष्ट्र. तुलाही बघून तो जय महाराष्ट्र करतो. तुम्हाला कोण नमस्कार करतो का रे? तुम्हाला नमस्कार करतात कोणी? जय महाराष्ट्र बघतात. ते कुठल्याही पक्षाचा असला तरी तुम्हाला जय महाराष्ट्र करतो का? तो काय अरविंद गणपत सावंत गणपतरावांचा मुलगा म्हणून नमस्कार नाही करत. त्याला माहिती आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणून तुम्हाला जय महाराष्ट्र करतो. तो जय महाराष्ट्र तुमच्या स्फुरण देतो. त्या जय महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. सुकल्यात हुकली थोडी काही गोष्टी, ते बाकी भ्रष्ट झालं, हे झालं, ते सोडून द्या. आता ते रडत बसण्यात फायदा नाहीये. पण आम्ही 20 जरी आलो ना तरी एक लक्षात ठेवा, फडणवीसांचा जीव कासावीस केलाय या 20 जणांनी. आम्ही 20 आहोत पण ते कासावीस आहेत. तिकडे आम्ही 9 आहोत पण त्यांना नाकी 9 आणलेत आम्ही. काळजी नका करू. आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक आहे पण बाकी देण भरपूर दम दाखवला. तुमच्याबद्दल दरारा वाटलं पाहिजे. घाबरत नाही जायचं, नजरा चुकवायचं नाही बरं. कोणाशी नजर मिळवायला काय साहेब कसं, पण विनम्रता पाळा. महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. तो लव्हाळा केव्हा व्हायचं आणि रॉक ऑफ जिब्राल्टर कसं व्हायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे काम करा. बायकाळ्याने खूप उत्तम काम लोकसभेला केलंय, विधानसभेला केलंय. आता मुस्लिम बांधवांमध्ये पण फटाफट पडायला लागलेली आहे, ती थांबवली पाहिजे. ते सगळे आपल्या सोबतच. त्यांना एकच विश्वास आहे की शिवसेना आदरणीय उद्धवजी बाळासाहेबांची शिवसेना ही दिल्या शब्दाला जागणारी शिवसेना आहे. तुमचं सगळ्यात मोठं काय महत्व आहे? दिल्या शब्दाला जागणारे आम्ही लोक आहोत. आणि त्या दिल्या शब्दाला जागणाऱ्या लोकांसोबत लोक आली पाहिजेत. आम्हाला मतं मिळाली, याला मतं मिळाली, त्यापेक्षा महानगरपालिकेत अधिक मतं मिळू द्या. म्हणजे आम्हाला वाटेल साहेब आम्ही दोघं निवडून आलो त्याचं सार्थक झालं बरं का.
इतकी मजबूत मतं तुमच्या हातून पडू द्या. तुमच्या हातनं हे पुण्य घडूया. हे पुण्य घडलं तर त्याच्यासारखा गुलाल तुमच्या डोक्यावर कधीच असेल तो तसाच गुलाल तुमच्या डोक्यावर पडो अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.